सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नीट पेपर फुटी प्रकरणात आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आता ईडीने एंट्री घेतली। आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी होणार आहे। पुणे आणि लातूरसह अनेक ठिकाणी जमीन इमारती खरेदी केल्याची माहिती आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिलेली आहे। आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी होणार आहे। मोटेगावकर सध्या नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। प्रीतम, एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणात आता ईडीने एंट्री घेतलेली आहे। मोटेगावकरच्या संपत्तीची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। खरं तर प्रणित आपल्याला माहिती आहे की मोटेगावकरचं आणि लातूरचं कनेक्शन सगळं उघड झालेलं। नीट पेपर फुटी प्रकरणी 8 ते 10 दिवसांपूर्वी मोटेगावकरला सीबीआयने ताब्यात घेतलं। त्याच्यानंतर त्याची लातूरमधील संपत्ती असेल किंवा पुण्यातील संपत्ती असेल ही देखील आता समोर आलेली आणि ईडी त्याच्यावरती कारवाई करणार आहे। त्याचबरोबर 100 कोटींच्या पुढे जर व्यवहार आले तर ईडीला हस्तक्षेप करावा लागतो आणि मोटेगावकरनी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि लातूरमधील अनेक डॉक्टर देखील हे आता रडारावरती आहेत ईडीच्या। कारण मागच्या 5-7 वर्षामध्ये त्यांच्या मुलांचे डॉक्टर झालेले त्यांची देखील आता कसून चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे आणि ईडी मधील लातूरमधील त्याची बहुमजली इमारत रेणुका करिअर सेंटर, त्याचबरोबर पुण्यातील वारजे परिसरातील रेणुका नगर आणि तेथील 51 गुंठे जमीन राजश्री शाहू विविध विकास संस्था या नावाने त्यांनी जी जमीन खरेदी केली आहे 51 गुंठे, जवळपास तिचं बाजार मूल्य 40 कोटी रुपये आहे। हे पैसे आले कुठून, याचं ट्रान्झॅक्शन झालं कसं, या सर्व गोष्टी आता ईडी तपास करणार आहे। त्यामुळे मोटेगावकरच्या अडचणीत आणखीनच वाढ होताना पाहायला मिळते। अगदी प्रीतम, पुणे आणि लातूर व्यतिरिक्त इतर कोणत्या शहरांमध्ये ही चौकशी होऊ शकते किंवा मोटेगावकरची संपत्ती असू शकते? खरं तर पाहायचं म्हणजे तर पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये कोट्यवधी रुपयांचे इस्टेट असलेल्या तिथे मोटेगावकरचा पूर्वी क्लास चालायचा, तो क्लास देखील महापालिकेने बंद केलेला आहे कारण आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता नव्हती। त्याचबरोबर राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये मोटेगावकरची कुठे कुठे फॅमिली आहे, त्यांनी कुणाच्या नावावरती केली आहे याचं देखील तपासाअंती आणखी उघड होईल। मोटेगावकर हळूहळू सगळ्यांची नावे घेतोय। सुरुवातीला तो कोणाची नावे घेत नव्हता, मौन बाळगलं होतं। मात्र जसे जसे ईडी आणि सीबीआयने फास लावायला सुरुवात केली तसं तसं मोटेगावकरने आपापल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता उघड केलेला सुरुवात केली। त्यामुळे देशभरात आणि राज्यभरात मोटेगावकरच्या आणखीन 2-3 प्रॉपर्टीज असण्याची दाट शक्यता आहे। लवकरच त्यांची नावे समोर येतील। जी प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मोटेगावकरच्या संपत्तीवर आता ईडीची टाच येऊ शकते। पुणे, लातूरसह इतर काही शहरांमध्ये त्याची संपत्ती असल्याचा संशय आहे।